आता नेवासा शहरात आलंय दी सॅनिटरी स्टुडिओ. टाइल्स, बाथरूम फिटिंग्स आणि सॅनिटरी वेअरचं फॅक्टरी आउटलेट. स्टाइल्स 28 रुपये स्क्वेअर फूट पासून, कमोड 1399 मध्ये, बेसिन 500 पासून सुरू. दर्जेदार, स्टायलिश आणि टिकाऊ मटेरियल, तेही फॅक्टरी प्राइस मध्ये. बचतही आणि क्वालिटीही. म्हणूनच रिनोव्हेशन असो वा नवं घर, त्यासाठी एकच नाव, दी सॅनिटरी स्टुडिओ. आपल्या शोरूमचा पत्ता दी सॅनिटरी स्टुडिओ, श्री पावन गणपती मंदिरासमोर, नेवासा फाटा रोड, नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. त्यामुळे आता उशीर करू नका, आजच भेट द्या दी सॅनिटरी स्टुडिओला. नमस्कार, मी ॲडव्होकेट संजय लक्ष्मण सुखदान आज या ठिकाणी लाईव्ह आलोय. लाईव्ह येण्याचं कारण नेवासा नगरपंचायत 2025 निवडणूक नगराध्यक्षपद उमेदवारी अर्ज मी आज मागे घेतला. त्या संदर्भातलं विश्लेषण करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत. गेली 1 महिन्यापासून साधारणतः नेवासा नगरपंचायतचे जे निवडणूक जाहीर झाली आणि नगराध्यक्षपद हे सर्वसाधारणपणे खुलं झालं, तेव्हापासून आम्ही आमच्या थेट नगराध्यक्षाच्या तयारीसाठी लागलेलो होतो आणि त्यातून इलेक्शन ही लढायचंच. परंतु विषय असा होता की ही जी जागा आहे नगराध्यक्ष पदाची, ती सर्वसाधारण जागा, म्हणजे खुल्या वर्गासाठीची जी जागा होती आणि यात लढणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. कारण मी आरक्षित म्हणजे SC कॅटेगरीतून लढणारा उमेदवार होतो. तरी पण मला आजही कॉन्फिडन्स होता की आतापर्यंत मला असा कॉन्फिडन्स होता की मी केलेल्या कामाची पावती म्हणून सर्व समाज कोणत्याही जातीपातीचं राजकारण न करता माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहते. या अनुषंगाने गेली महिनाभरापासून मी, आमचे कार्यकर्ते, मला मानणारा वर्ग, हे सगळे जण त्या कामामध्ये व्यस्त होते आणि आम्ही उमेदवारी अर्जही भरलेला होता आम आदमी पक्षाकडून. आम आदमी पक्षाकडून मी नुकतेच जॉईन केलेली होती किंवा त्या लोकांचे काही विचार मला पटलेले होते, म्हणून मी आम आदमीकडून उमेदवारी मिळावी. कारण मी ज्या पक्षातून आलेलो होतो किंवा ज्या विधानसभेला ज्यांचं काम केलं होतं, नामदार शंकरराव गडाख यांच्याकडून मला उमेदवारी मिळावी असा आग्रह मी धरलेला होता. परंतु हे मलाही माहिती होतं की मला ते उमेदवारी देऊ शकत नाही. त्याची कारण अशी होती की त्यांची इच्छा असूनही ते उमेदवारी देऊ शकत नव्हते. कारण एका सर्वसाधारण जागेतून SCच्या कॅटेगरीच्या माणसाला उमेदवारी देणं आणि हे फार प्रत्येक राजकीय नेत्याला हे धोकादायक असतं. कारण 2 जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असतात की एक तर पहिली जबाबदारी त्या नेत्यावरची ही असते की इतर समाज सर्वसाधारण जागेतून सर्वसाधारण जागेतून आरक्षणवाल्याला जर कधी उमेदवारी दिली तर तो इतर समाज फार मोठा त्याचा साईड इफेक्ट होत असतो. आणि दुसरी जबाबदारी अशी होती की इलेक्शनचे निवडणूक ही शेवटच्या टप्प्यात जातीवर, धर्मावर येत असते आणि त्याचा साईड इफेक्ट असा होतो की तो उमेदवार निवडून याचे चान्सेस फार कमी असतात. म्हणून त्यांच्याकडून उमेदवारी मला मिळणार नाही याची मला 100% खात्री होती. परंतु तरीही माझा आग्रह त्यांच्याकडून चालू होता की मला मिळावी आणि त्यांच्याकडून मला उमेदवारी मिळाली नाही. परंतु गेल्या 15-20 दिवसापासून त्या ज्या चर्चा झालेल्या होत्या त्या मला खूप चांगल्या म्हणजे ज्या पॉझिटिव्हली चर्चा होत्या, त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी समजूनही सांगितलेल्या होत्या. मी कोणत्या दबावाला त्यांच्या बळी पण नाही पडलो. परंतु आज मला नाईलाजास्तव उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. त्याची कारणं मी आपल्याला या ठिकाणी देत आहे की जी राजकीय गणितं होती, भाजप सेनेचा उमेदवार असायला पाहिजे होता, त्यानंतर त्यांच्यातून विद्रोह केलेलाही उमेदवार असायला पाहिजे होता की ज्याला तिकीट मिळालं नाही पाहिजे.
त्यानंतर आमच्यापैकी कोणी उमेदवार नसायला पाहिजे होता, अशी काही गणितं बसायला पाहिजे होते. परंतु या ठिकाणी गेली 10 दिवसापासून आम्ही जे काम करत होतो त्यात काही लोकांच्या आज उमेदवारी आहेत. त्या लोकांनी मला काही शब्द दिलेले होते की आम्ही उमेदवारी करणार नाही, तुम्ही उमेदवारी करा. परंतु त्या लोकांनी काल रात्रीपर्यंत आम्ही 2 वाजेपर्यंत बसलो. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आमचं ऐकलं नाही की आम्ही उमेदवारी करूच. आणि त्यांच्या उमेदवारीने मला साधारणतः 1000 ते 1500 मतांचा मला फटका बसणार होता. आणि निवडून येण्यासाठीचा जो आकडा होता 6000च्या आसपास, त्या आकड्याला आम्ही कुठेतरी त्याच मतांमुळे कमी पडायची शक्यता होती. हे गणित आम्ही आखलेलं होतं. आम्ही त्याला फार विनंती केली की मतांच्या विभागणीने गणित बिघडतंय. परंतु ही कल्पना जर तुम्ही आम्हाला अगोदर दिली असती तर आम्ही तयारी केली नसती. परंतु शेवटपर्यंत त्या उमेदवाराने आम्हाला अंधारात ठेवलं आणि त्याची उमेदवारी मागे न घेण्याचा तो निर्णय घेतला होता. परिणामी मला सगळ्या बाजूने विचार करावा लागत होता की आता आपण काय करायला पाहिजे. त्यानंतर मला इतरही बाकीच्या अशा घडामोडी घडत होत्या की मला ज्या पद्धतीने मदत होईल राजकीय, की मला हे गणित कसं बसवता येईल, सर्वस्वी प्रयत्न केले. परंतु एकंदरीत गणित साधारणतः 1000 मतांचं गणित माझ्या बाजूने कमी पडत होतं. हे माझ्या लक्षात येत होतं, मला समजत होतं. आणि ती चर्चा मी जेव्हा आमच्या आम आदमी पार्टीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत अजितभाऊ फाटके, त्यानंतर जिल्हाध्यक्ष आमचे राजूभाऊ आघाव, आमचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सादिकभाई शिलेदार, असे आमची ज्यावेळेस चर्चा केली की असं गणित बसतंय, आपण कुठेतरी विजयाच्या जवळ आहोत पण विजय मिळण्याची शक्यता कमी वाटते, याच्यात आपण काय करायला पाहिजे. हे चर्चा होत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी आणखीन एक क्लिअर करतो की याबरोबर म्हणजे मागच्या नगरपंचायतच्या कार्यकाळामध्ये माझी पत्नी प्रभाग 2 मधून नगरसेविका आहे. त्या ठिकाणी ती नगरसेविका असताना एकदम उत्कृष्ट प्रकारची आम्ही कामं केलेली आहेत आणि त्याच धर्तीवर आम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवत होतो. उमेदवार जनतेने आम्हाला कौल देण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु या ठिकाणी हे सर्व होत असताना खेद या गोष्टीचा वाटतो की मला दुश्मनांकडून जी कधी अपेक्षित नसतं की मला त्यांनी मदत करावी, माझ्या उमेदवारीसाठी प्रयत्न करावे, हे कधीच मला अपेक्षित नव्हतं. परंतु या ठिकाणी खरंच खेद वाटतं मी लाईव्हद्वारे आहे की माझ्या जवळची जी लोक आहेत आणि फार महत्वाची आहेत त्या लोकांनी माझा घात केला. माझी पत्नी नगरसेविका आजही ती उमेदवारी म्हणून आम आदमी पक्षाकडून झाडू चिन्हावर उभी आहे आणि तिला मला माझ्या प्रभागामध्येच गुंतून ठेवायचं आणि मला वरती पुढे जाऊन द्यायचं नाही. ही जी इतर पक्षातली जी खेळी आहेत, विरोधी पक्षातली, आणि त्यामध्ये माझे एकदम जुने मित्र, आज काही गोष्टी तर ते पदाधिकारी झालेत, मोठे जिल्हाध्यक्ष झालेत, काही अनेक पदाधिकारी झालेत. मला त्यांच्याबद्दल चुकीचं किंवा वाईट बोलायचं नाही, परंतु त्यांच्या काही गुप्त बातम्या माझ्यापर्यंत आल्या आणि माझ्या पत्नीच्या विरोधात ज्या उमेदवारी दिले त्या उमेदवाराला सांगितलं एकतर त्याचं शेवटचं इलेक्शन कर, नाही तर तुझं शेवटचं इलेक्शन झालं पाहिजे आणि तुला काय आर्थिक मदत लागेल काय असेल ते सगळं आम्ही पुरवायला तयार आहोत. या पद्धतीनं त्यांनी ज्या गंत केलं, माझ्या कार्यकर्त्यांना काही पर्सनल त्यांनी व्हॉट्सअप कॉल केले, जे की त्याचेही मित्र होते, असेही व्हॉट्सअप कॉल केले. आणि मला सगळ्यात जास्त दुःख त्याच गोष्टीचं वाटलं की मला दुश्मनांकडची गरजच नाही मला हरवण्यासाठी, माझे दोस्तच माझ्या विरोधात आज उभं राहिलेले आहेत. तर मग मला असा निर्णय, मी ह्या सगळ्या गोष्टी आमचे प्रदेशाध्यक्ष अजितभाऊ फाटके, जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आगाव, सादिकभाई शिलेदार आमचे तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टीचे आणि इतर कार्यकर्ते आमचे संदीपभाऊ आलोने असतील, सलीमभाई सय्यद असेल, करीमभाई सय्यद असतील, मुन्नाभाई आतर असतील, इतरही कार्यकर्ते, सगळ्यांशी आम्ही चर्चा केली तर आपण काय करायला पाहिजे. तर त्यावेळेस मी त्यांना हे पण प्रपोजल सांगितलं की अशा काही क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख हे यांनी मला
एक विनंतीपूर्वक अशा काही घटना सांगितलेल्या आहेत आणि आपल्याला युती करता येते का सांगितलं, तर त्यांनीही वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं. आणि त्यांनी त्यावेळेस जी खालची माहिती वरती दिली, तर त्यावेळेस असं सांगितलं गेलं की विरोधी पक्षाला त्याची मदत न होता आपले उमेदवार निवडून येऊन किंवा आपल्या मित्रपक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील हे बघा. म्हणून आमची काही जी चर्चा झाली आमदार शंकरराव गडाखांशी, ती एकदम मैत्रीपूर्वक चर्चा झाली. त्याच्यातून ज्या काही वाटाघाटी असेल, काही विषय झाले असेल, त्यातून खूप चांगला पॉझिटिव्ह निर्णय झाला आणि आमचे निर्णय आम्हीच घेऊ या बेसवर आम्हाला त्यांनी ताकद देण्याचं सांगितलं. तसंच उद्या निवडून आल्यानंतरही तुमचे सर्वस्वी अधिकार तुम्हाला राहतील, आमच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होणार नाही अशी खात्री दिली. आमच्या तालुका अध्यक्षाला, जिल्हा अध्यक्षाला आणि राज्य प्रदेशाध्यक्षालाही ती खात्री दिली. त्या बेसवर आम्ही केवळ भाजप सेनेचा उमेदवार निवडून येऊ नये, कारण ते उमेदवार फार लायक आहेत असे मला वाटत नाहीत. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या कुब्द्या त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत त्या उमेदवारांनी आणि त्याला ताकद भेटू नये. नंदकुमार पाटील जरी गेली 30 वर्षापासून ते याच्यात कार्यरत असले, एक सोबर राजकारणाचा चेहरा मला वाटला आणि त्यांच्याबरोबर काम मी याच्या अगोदरही केलेलं आहे. आमचं त्यांचं असं वैर असं कधी नव्हतं, परंतु राजकारणात मध्ये मी त्यांच्याबद्दल कधीही त्यांच्याबद्दल दुमतही नाही. आम्ही बरोबरीने काम करू शकतो. जेव्हा अशी खात्री वाटली तर आमच्या पक्षाने असा निर्णय घेतला की सन्मानजनक वागणूक एकमेकांना दिली गेली पाहिजे. आमच्या पाठिंब्याने क्रांतिकारी पक्ष आणि क्रांतिकारी पक्षाच्या पाठिंब्याने आम आदमीचा उमेदवार असं ते एक गणित जुळवलं गेलं आणि म्हणून मी आजची उमेदवारीची मागं घेतलेली त्याला जे मुख्य कारण आहे हे बाकीचे गणित आहे. परंतु दुश्मनांकडून आपण कधीच अपेक्षा करत नाही, परंतु मला घरचे भेदी झालेले आहेत. घरच्या भेदींनी माझा काटा संपवायचा प्रयत्न केला, कारण त्यांना भविष्यात माझी भीती वाटली असेल कदाचित की आज जर नगराध्यक्ष जर झाला तर उद्या एखाद्या वेळेस आणखीन काय खासदार होतो की काय आमदार होतो की ही भीती त्यांना असेल. परंतु मी सांगतो की मी तुमच्यासाठी खूप काही केलेलं होतं, त्याची तुम्हीही माझ्यासाठी केलेलं असेल त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु मी तुमच्याबद्दल कधी उलटलो नाही. परंतु तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. राजकारण थोड्या दिवसाचं असतं, पण संबंध जन्मजन्मीचे असतात, ते जपायला पाहिजे. मी आयुष्यभर तुमचे संबंध जपायचा प्रयत्न केला. आजही मला लाईव्ह येऊन हे गोष्टी बोलायच्या नव्हत्या, लोकांसमोर आणायच्याही नव्हत्या. मी नाव घेत नाही, परंतु लोक समजून जातील बऱ्याचशा गोष्टी. हे जे मला हे बोलत असताना पण दुःख होतं की मी तुमच्या संकटासमयी कायमस्वरूपी तुमच्या पाठीमागे राहिलो. तूही राहिला असेल माझ्याबरोबर. परंतु आज जे काही घटना काही गोष्टी कानावर येतात की मला थांबवण्यासाठी तुम्ही किती ताकद लावताय, त्यापेक्षा तुमच्यासारख्या दोस्तापेक्षा मला शंकरराव गडाखांसारखा माझा पूर्वीचा दुश्मन आज दिलदार मित्र मला वाटायला लागला. आणि मी खरोखर त्यांच्याबरोबर काम करताना मला आनंद होतो का जे काही होतंय ते उघडपणे होतंय, कोणताही शत्रुत्व मनात येत नाही. म्हणून मी शंकरराव गडाखान ते आमच्या पक्षाला पाठिंबा दिला, आम्हीही त्यांच्या पक्षाला पाठिंबा दिला. एकत्रितपणे आम्ही काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणून आज ही उमेदवारी मागे घेतली. म्हणून या व्हिडिओद्वारे मी पुन्हा एकदा सांगितलं, कोणताही संभ्रम नाही, माझ्यावर दबाव नाही, कोणाच्या दबावाला आयुष्यात मी कधी घाबरलेलो नाही आणि भिणारही नाही. पण ही लढाई संघर्षाची आहे. मला दुश्मनापेक्षा दुश्मन माझ्या समोर असल्यानंतर तुम्हाला ओळखता येतो, पण ही जवळच्या लोकांनी घात केल्यानंतर काय डावपेच असायला पाहिजे. म्हणून आज मला प्रभाग सांभाळणं गरजेचं वाटलं. म्हणून पूर्ण ताकदीनुसार माझा प्रभाग सांभाळून मी नेवासकरांना सांगतो की जी अपेक्षा तुम्ही माझ्याकडून केलेली त्या अपेक्षेला कधी तडा देऊन देणार नाही. जे नगराध्यक्षाच्या रूपाने तुम्ही मला जे बघतायत ते एका नगरसेवकाच्या रूपानेही आम्ही तीच कामं तुम्हाला करून दाखवणार आहोत. म्हणून येणाऱ्या 2025च्या निवडणुकीमध्ये आम आदमीच्या उमेदवाराला, आमच्या माजी मंडळी प्रभाग 2 मधील उमेदवार आहे, आम आदमीचे चिन्ह झाडू आहे, तसेच क्रांतिकारी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांनाही आपण आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या सर्व उमेदवारांना
माझ्यावर विश्वास ठेवून विजयी करा आणि खरोखर जसा माझा प्रभागाचा एक आयडॉल म्हणून धरला जातो नेवासा शहरात किंवा जी खमकी भूमिका माझी राहते, मी कुठेही गहाळ झालेलो नाही, कुणाला घाबरलेलो नाही, परंतु जे मला योग्य वाटलं, माझ्यावरचे गणित अशी अनेक गणितं होती की मला सांगणारा माझा काय, मला कोणताही गॉड फादर नाही, माझी जनताच माझी गॉड फादर राहिलेली आहे. परंतु माझे हजारो कार्यकर्ते, माझे शहरातलेच कार्यकर्ते नाही, तालुक्यातला समाजही माझ्यावर डिपेंड आहे, त्यांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी मला हे करावं लागतात. म्हणून ह्या सर्वाच्या अनुषंगाने जो योग्य निर्णय वाटला तो मी घेतलेला आहे. मायबाप जनताला विनंती करतो की जर आपल्याला ते चुकीचं वाटलं असेल तर मला माफ करा, पण मी तुम्हाला खरंच मनापासून सांगतो की तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. मी कधी आयुष्यात माझ्या 1 रुपयाचा नया पैसा हरामाचा माझ्या घरात आलेला नाही. आणि कोणाला जर वाटत असेल की पैशासाठी कदाचित, तर मी सांगतो की मी नगराध्यक्ष पदाला जो पैसा खर्च करणार होतो तीही रक्कम फार मोठी होती. मला परमेश्वराने भरभरून दिलेला आहे. मला 2 मुलं आहेत आणि ते आयुष्यभर बसून खाऊ शकतात एवढं मी कमवलेलं आहे. मला त्या पैशाची आवश्यकता नाही. जी काही लढाई ती माझ्या स्वाभिमानाची आहे, माझ्या कार्यकर्त्यांसाठीची आहे. मी आपल्याला खरोखर हात जोडून विनंती करतो की माझ्यावर विश्वास ठेवा. प्रभाग 2 मध्ये माझी सौ शालिनी संजय सुखदान झाडू चिन्हावर उभा आहे आणि आमची युती क्रांतिकारी शेतकरी पक्षाबरोबर झालेले आहे. ते क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार नगराध्यक्ष नंदकुमार पाटील आणि इतरही उमेदवार, त्यांना आपण भरघोस मतांनी माझ्या विश्वासावर द्या. आपल्या विश्वासात तडा जाऊन देणार नाही. उद्या नंदकुमार पाटील जरी अध्यक्ष झाले तर तुमचा नगराध्यक्ष संजय सुखदानच असेल असं तुम्ही समजून चला. त्या अधिकाराने आम्हाला सांगतो, नंदकुमार पाटलांना च्या वतीने मी शब्द देतो की तुमचं कोणतंही काम राहणार नाही आणि सर्व प्रभागात विकास होणार म्हणजे होणारच, एवढं करतो. पुन्हा एकदा जनतेचं जर काही चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो. जय भीम, जय भारत. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.